शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत। भाजप शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला डच्चू देणार। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीत एकत्र लढणार असल्याचं जाहीर असले तरी नागपूर जिल्ह्यातील एकही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे। भाजपाचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे। यापूर्वी 12 पैकी 11 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार निवडून आले होते। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी रोखठोक भूमिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहोळे यांनी घेतली आहे। त्यामुळे आता जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 2 जागेची मागणी केली आहे। यापैकी रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत। हा अपवाद वगळता जिल्ह्यामध्ये सेना आणि राष्ट्रवादीला भाजप डिचू देणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। राज्याचे वन व संस्कृती खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2 दिवसापूर्वी विदर्भातील भाजपाच्या कोर कमिटीची बैठक घेतली। यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन सचिव डॉक्टर उपेंद्र कोटेकर यांची उपस्थिती होती। लोकसभेतील पराभवाची चर्चा केल्यानंतर विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे। याचबरोबर विधानसभेसाठी करावयाच्या कामाची यादी सर्वांना सोपवण्यात आली। या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व जागावर भाजपानेच लढवाव्या अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। भाजप शहर व जिल्हा आणि मंडळ पातळीवर बैठका घेणार आहे। त्यानुसार येत्या शनिवारी सुरेश भट सभागृह शहर कार्यकारिणी व रविवारी कोराडी येथील नैवेदम सभागृहामध्ये ग्रामीण कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत। शिंदे सेनेने रामटेक आणि उमरेड विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे। तेथील निरीक्षक सुद्धा नेमले आहेत। उमरेडमध्ये भाजप 2 वेळा जिंकून आली आहे आणि राजू पारवे हे काँग्रेसमधून निवडून आले होते। ते आता शिवसेनेमध्ये आहेत। आता उमरेड मतदारसंघावर दावा करता येणार नसल्याचा युक्तिवाद भाजपातर्फे केला जात आहे। रामटेक ही एकमेव जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नाही। काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता असलेला उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही। त्यामुळे ही जागा सुद्धा भाजपानेच लढवावी अशी जोरदार मागणी भाजपाने केली आहे। रामटेक लोकसभा शिवसेनेला सोडून चूक केली, ही जागा भाजपानेच गमावली। आता परत ती चूक करण्यात येऊ नये अशी भाजपा कार्यकर्त्याची भावना आहे। यासह आपल्याला नेमकं काय वाटतंय, कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये चित्र विचित्र बनलेलं आहे। कारण की भाजप असेल, राष्ट्रवादी अजितदादा गट असेल आणि शिंदेची शिवसेना असेल, हे 3 मुख्य पक्ष आणि त्यासोबतच महाविकास आघाडीकडे देखील काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी गट असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, हे सगळेजण एकत्र मुख्य महाविकास आघाडी आणि महायुती टिकेल की नाही यावर मात्र बऱ्याच लोकांचा तर्क चालू आहे। सगळ्यांना असं वाटतं की नेमकं ही जागा लढवणं अशक्य होणार आहे, कारण की तिन्ही पक्ष एकत्र येणार। काही काळी तिघांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुका लढवल्या एकमेकाच्या विरोधामध्ये आणि पुन्हा एकत्र आल्यानंतर नेमकी कोणती जागा कोणाला जाईल, काय होईल, किसा वादविवाद चालेल, हे मात्र पाहण्याचं सारखं चित्र दिसणार आहे। नेमकं आपल्याला काय वाटतंय, कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, कुणाला कोणती जागा सुटेल, कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटेल, हे आपल्याला जे काही वाटतंय आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं नक्की काम करू। धन्यवाद। पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।